अंतरवाली सराटीमध्ये राजरत्न आंबेडकर यांनी आज पुन्हा एकदा जरांगे पाटील यांची भेट घेतली। नेमकी काय चर्चा झाली आपण त्यांच्याशी जाणून घेऊया। सर, तुमच्या भेटीच्या खूप वाढल्या आहेत, काय चर्चा होते नेमकी? आता ते काय महाराष्ट्राला लपून राहिलेलं नाही आहे आणि येणाऱ्या विधानसभेसाठीच त्या बैठका आमच्या सुरू आहेत। कशा पद्धतीने महाराष्ट्राच्या अनुसूचित जातीच्या जागा, अनुसूचित जमातीच्या जागा आणि काही ओपन सीट्स याच्यावर कसं कॉन्सन्ट्रेट करायचं, कसे मतांची टक्केवारी आहे, मतांचं विभाजन कसं थांबवायचं आणि आमचे खरे प्रतिनिधी कसे पाठवायचे यावर सखोल चर्चा त्या पद्धतीने झाली। त्यानंतर नारायणगडाचा कार्यक्रम कसा रीतीने पार पाडायचा आहे, सगळे अनुसूचित जातीची लोक, मुसलमान असतील, भारताची जितकीही नागरिक म्हणून हा एक सामाजिक कार्यक्रम, कारण अनेक दसरा मेळावा आपण बघितलेत जे राजकीय स्वरूपाचे असतात, पण हा एक सामाजिक स्वरूपाचा कार्यक्रम पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये व्हायला चाललेला आहे। त्यामुळे सगळ्यांचा पाठिंबा या मेळाव्याला आहे। मी स्वतः त्या दिवशी, कारण बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली, त्यामुळे दीक्षाभूमीला मी त्यावेळेस तिथे असीन आणि म्हणून ती दिलगिरी व्यक्त करण्यासाठी पण मी इथे आलो की मी कदाचित दीक्षाभूमीला असीन, त्यामुळे मला या ठिकाणी उपस्थित राहता जर नाही आलं तर गैरसमज नको, मराठा बांधवांमध्ये गैरसमज नको, त्यामुळे मला दीक्षाभूमीला हजर राहणं गरजेचं आहे। त्यावेळेस मी तिथे असीन। पण दुसऱ्या दिवशी आम्ही पुन्हा सोबतच आहोत। बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं अनावरण स्वतः मनोजदादा जरांगेंच्या हस्ते होतं आणि मी तिथे प्रमुख उपस्थितीमध्ये आहे। 13 तारखेला पुन्हा आम्ही येवल्याला आहोत, सोबत आहोत आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये संयुक्त आमच्या सभांचं नियोजन कसं करायचं त्याचे संपूर्ण डिस्कशन आज या ठिकाणी आम्ही करत होतो। किती जागा लढायच्या, किती नाही लढवायच्या, पाडायचे नाही पाडायचं, निवडणुकीला उभं राहायचं, अजून काही पाटलांचं काही ठरलं नाही, पण अशी काही शक्यता आहे की पाटील उद्या राजकारणात येतील, निवडणुका लढतील? नाही, ते त्यांनी 12 तारखेला समाजाचा जो कौल असेल आणि त्याचा आदर आम्हा सगळ्यांना आहे। आम्ही तर दादांना हेही सांगितलं की दादांचं जर ठरलं उभं राहायचं तर आम्ही उभे राहू, दादांचं ठरलं की नाही उभं राहायचं तर आम्ही देखील नाही उभे राहणार। परंतु दादांचं असं म्हणणं नाही की म्हणे नाही, अनुसूचित जातीच्या सगळ्या जागा, कारण या अनुसूचित जातीच्या ज्या जागा आहेत त्या BJPने कुठेतरी काबीज केलेल्या आहेत। तिथे नॉन SCs म्हणजे SCच्या जागेवर जी लोकांचा SCशी काडीचाही संबंध नाही, जे अनुसूचित जातीचा एक प्रश्नही विधानसभेत मांडत नाहीत, विचारत नाहीत, अशा जागांवर ही लोक काबीज झालेले आहेत। आणि म्हणून महाराष्ट्रातला दलित असेल, मुस्लिम असेल, मराठा असेल, मराठा आणि मुसलमानांना तर त्या जागेवर एखाद्या अनुसूचित जातीच्याच माणसाला मतं द्यायची, मग त्या अनुसूचित जातीचा तो माणूस निवडताना तो समाजाचा असला पाहिजे, तो मराठ्यांची भूमिका, तो मुसलमानांची भूमिका, तो अनुसूचित जातीच्या लोकांची भूमिका त्या विधानसभेमध्ये मांडेल अशा उमेदवाराच्या पाठीशी उभे राहा, असा हा निर्णय आमचा झालेला आहे। नक्कीच होते राजरत्न आंबेडकर। कॅमेरामन अप्पासाहेब माहूरकरसह संजय सरवदे, TV9 मराठी, जालना। थँक्यू। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।